जरांगे पाटील यांनी पुन्हा आता समाज बांधणीसाठी त्यांनी कंबर कसलेली आहे. आपण जर पाहिलं तर आता बांधणीची दोरी सध्याला पाहायला मिळत आहे. नेमकं आता आज जर पाहिलं तर प्रचाराचा शेवटचा दिवस सुद्धा आहे. सगळ्यांचं लक्ष देखील लागून आहे. जरांगे फॅक्टर कशा पद्धतीने चालणार आहे. स्वतः आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. तर साहेब, आता तब्येत कशी तुमची? तब्येत एकदम व्यवस्थित आहे आता. तब्येत एकदम व्यवस्थित आहे. काय सांगाल आता कशा पद्धतीनं सध्या तुमची दौरे आपण जर पाहिलं तर तो सातून भेटीगाठी तुम्ही सध्या तुमच्या चालू झालेल्या आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पुन्हा तोच जज्बा पुन्हा पुन्हा तीच गर्दी तुमच्या आजूबाजूला दिसून येत आहे. नाही, मी सांत्वन भेटीसाठी गेलो होतो फक्त. प्रचार दौरा काय नाही, कारण मला प्रचार दौरे करायचे मी जाहीर करत असतो. मी कुणाला भेट नाही किंवा काय नाही. मी जाहीरपणानं करतो काय करायचं ते. पण एक लक्षात आलं माझ्या, की माझ्या समाजाला राजकारणापेक्षा आरक्षणाची खूप गरज आहे. खूप गरज आहे. गोरगरिबांना आरक्षणच पाहिजे, राजकारण पाहिजे नाही. काल मी बीडला आमचे प्रवीण भैया पिंगळे म्हणून आहेत, त्यांनी बलिदान त्यांचं गेलं. तर त्यावेळेस गेलो होतो, तर खूप आईवडिलांचा आक्रोश होता, की बाबा आमचं लेकरू गेलं, आरक्षण असतं तर ते गेलं नसतं. आता किमान मलाही म्हणले, किमान तुम्ही तरी तुमच्या जीवाची काळजी घ्या. आम्हाला मुलाप्रमाणे तुम्ही, तुमची गरज आहे. असं म्हणजे ही जी आक्रोश आहे ना, याच्यातून हे राजकारण गलिच्छ विषय आहे. कारण गोरगरिबाला राजकारण पाहिजेच नाही, आरक्षणच गरजेचं आहे. परंतु आमच्यातलेच काही जण, मला आत्ता रात्री कळालं आमच्या पोरांच्या माध्यमातून, की काही जण माझ्यासंगच इथे बसून फोटो काढतात आणि तिकडे जाऊन लोकांना दाखवतात, की हे बघा मी पाटलाला बोलून आलो आत्ता आणि पाटलाने असा असा आदेश दिला, याला करा. मी कोणालाही आदेश दिलेला नाही. मी स्पष्ट सांगतो, स्पष्ट ते पण गोरगरीब मराठ्यांना, जे लोकसभेत सांगितलं होतं मी तेच विधानसभेत सांगितलं. तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. तेच आता विधानसभेत सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही कोणाचं पाडा, कोणाला निवडून आणा. मालक तुम्हाला ठेवलोय मी. मी कोणाच्या दावणीला बांधला नाही माझ्या मायबाप समाजाला. तुमचा अधिकार तुमच्या हातात दिलाय. त्यामुळं कोणावर कसलाच विश्वास ठेवू नका. लोक मुद्दाम अफवा पसरायला लागले, राजकीय लोक, कार्यकर्त्याच्या माध्यमातून. त्यामुळं मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही. सरळ सांगतो मी, म्हणजे स्पष्ट. जो उमेदवार असेल, मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या, ते कोणाचा असू द्या, ते अपक्ष असू द्या, ते कोणत्या राखीवचा असू द्या, ते कुठला पण असू द्या, उमेदवार म्हणलं की विषय संपला ना. विधानसभेला उभा राहिलेला कुठलाही उमेदवार असो, त्याला आपला पाठिंबा नाही. काही टीम, काही पोरं, यांना कोणीतरी नादी लावताय वाटतं, आणि आसपासचे कुठं संघटनेचं म्हणून किंवा समाजाचं काम करणारे म्हणून असं काहीतरी म्हणून त्यांना बोलवतात. मला म्हणजे पोरांजवळ फोन आले, की तिकडं पुण्याला काही पोरं जात आहेत, काही कुंकड नगर, कुंकड सोलापूर, सांगली, सातारा, कुठं धाराशिव, लातूर, हिंगोली, संभाजीनगर किंवा नांदेड, अशा ठिकाणी पोरं जात आहेत. ते सांगतात की आम्हाला जरांगे पाटलांना पाठवलं. मी कोणालाही पाठवलेलं नाही, कारण माझं बेमान रक्त नाही. मी कुठलीही टीम पाठवलेली नाही. आणि जे जात आहेत ना, त्यांनाही सांगतो, की समाजाशी बेमान होऊ नका. 10-5 रुपये तुम्हाला देतील, जाताल. खोटी माहिती लोकांना, गोरगरिबाला देऊ नका. कोणी जाऊ नका. आणि मराठा समाजालाही सांगतो आता, जर महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघात माझं नाव सांगून जर कोणी आला, त्याला धरून बसवा आणि मला फोन लावा तिथून. कोण आला ना ते नाव घेऊन, त्याला हाणू नका, मारू नका, त्याला काय म्हणू नका. मी म्हणलो होतो ना, एक दोन लावा त्याला, त्या बी लावू नका. फक्त मी सांगतोय तेवढंच करा. आता जर कोणी टीम म्हणून आलं, की म्या पाठविलंय बा आणि अमक्याला मतदान करायचं सांगितलं, मी आदेश दिलाय, असं केलं तसं केलं, असं जर म्हणायला कोणी आला, त्याला धरून बसवा आणि मला फोन लावा तिथून, आणि मग मी त्याला सांगतो कचका काय असतो ती. थोडक्यात तुम्ही कोणाला पाठिंबा नाही, कोणाला हे सगळं काहीच नाही समजा. हे बघा, कोणालाच नाही हो, समाजाला मालक. मी समाज जिंकू का? मी काय कोणाच्या दावणीला नेऊ माझा मायबाप एवढा मोठा समाज? मी कशामुळे पाठिंबा देईल? आणि मग फॉर्म कम काढायला लावले मला लोकांना. म्हणजे बघा ना, आता उलटच आहे ना. इमानदाराला फॉर्म काढायला लावले. समजा माझ्यावर निष्ठावान होते, माझ्या समाजाचे निष्ठावान होते, फॉर्म काढा म्हणलं की गप्पा गप्पा फॉर्म काढले, आणि ज्यांनी काढले त्याचे काम करत बसू का मी आता? दुसरा एक पाटील, कुठल्याच परिस्थितीचा कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. सगळे अधिकार गोरगरीब मराठ्याला दिलेले. त्यांनी कोणाला करा, काय करायचे ते करा. पण एक लक्षात ठेवा मराठ्यांनी, मतदानाला जाताना एकदा फक्त स्वतःच्या मुलीला आणि मुलाला फोन लावा. बाहेर शिकायला असतील तर, मुलं मुली जर घरी असतील तर मतदानाला जाताना मायबाप मराठ्यांनी, कोणत्या पक्षात असताना तुम्ही, कोणत्या पण म्हणतो मी, मोठा समाज सगळ्या पक्षात विखुरलेला, फक्त जाताना मुलाला मुलीला एकदा विचारा, की मी नेत्याला मोठं करायसाठी मतदान करू, पक्षाला मोठं करायसाठी मतदान करू, का आरक्षणाच्या बाजूने करू? तुमची मुलगी किंवा तुम्हाला मुलगा जे सांगत ते करा.
पाटील तुमचा अचूक इशारा असतो तो, म्हणजे तो फक्त तो इशारा असा अचूक असतो तो आणि तो बरोबर लागतो तो नेमका, हा तुमचा बाण असतो आणि तो बरोबर पोहोचतो तो. मग आता लेकरच महत्वाचे ना. शेवटी आपल्याला आधार आपले लेकर आहेत. प्रत्येक आई बापाला अशी घरात माय नाही एक सुद्धा, की तिला वाटत नाही माझी मुलगी मोठी होऊ नये, मुलगा मोठा होऊ नये. एक नाही. मग किमान ज्या लेकराला आवश्यक आहे ते विचारणं काम नाही का? मग तुम्ही संसार कोणासाठी करताय? आई बापा जे मराठा समाजात मी मायबाप मानलं. हे संसार कोणासाठी करायला लागले? नोकऱ्या कोणासाठी करतात? बरोबर. शेतात कष्ट कोणासाठी करतात? तर स्वतःची लेकरं मोठी व्हावीत म्हणून. मग मतदानाला जाताना तुमच्या लेकराला तुम्ही का विचारू नये? हम्म. एकदा तुमच्या मुलीला आणि मुलाला विचारा मतदानाला जाताना, की मी आरक्षणाच्या बाजूने मतदान करू का नेता मोठा करायसाठी, पक्ष मोठा करायसाठी करू? तुमचा मुलगा आणि मुलगी सांगतील ते करा. तुमचे मुलं मुली जर घरी नसतील, ते जर शिकायला बाहेर असतील, तर त्यांना फोन करून विचारा, मी मतदानाला जाणार आहे, किंवा जायच्या आदल्या दिवशी विचारा, उद्या कोणाला मतदान करू मग. बरोबर. तुमचा मुलगा सांगेल ते करा. म्हणजे ह्याच प्रश्नाला विचारून आम्ही एक शो घेतोय, म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आम्ही एक लाडका आमदारांचा शो घेतोय. पण आम्ही प्रत्येक मराठा बांधवाला जर विचारलं, की आम्ही आम्ही तुम्हाला काही बोलत नाही, पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, असं ते थेटच म्हणतायत. का नाही करणार? कोणाला अपेक्षा नाही दादा. माझा शेतकरी गरीब मराठा आहे, रात्रंदिवस कष्ट करतो. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा मुलगी अधिकारी झाली पाहिजे. हम्म. माझा कामगार मराठा आहे, शेतमजूर मराठा आहे, एसटी ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, ट्रक चालवणारा आहे, हम्म. जीप आणतोय, रिक्षा आणतो, टेम्पो आणतो, ट्रक आणतो, ऊस तोडायला जातो, ऊसाचे ट्रॅक्टर आणतो. ऊस तोडणारा माझा मराठा आहे, हमाली करणारा माझा मराठा आहे, टपरी टाकरा चालवणारा आहे, हॉटेल चालवणारा आहे, छोटे छोटे व्यवसाय करणारा माझा मराठा आहे, पोलीस मराठा आहे, अधिकारी मराठा आहे, डॉक्टरमध्ये मराठा आहे, वकिलात मराठा आहे, शिक्षक मराठा आहे. यांना स्वप्न नाहीत त्यांचे लेकरं अधिकारी व्हावेत म्हणून? यांना सुद्धा स्वप्न आहे यांचे सुद्धा लेकरं मोठे व्हावेत म्हणून. मग प्रत्येकाला वाटतं ना लेकरं मोठी झाली पाहिजे. नेता आणि नेत्याचा पक्ष मोठा होतो, त्यांचे पोरं परदेशात जातात. माझ्या गरिबाचे का जाऊ नये? मी सरळ सांगितलंय. त्यामुळं मी 3 तारखेला सांगितलं होतं आणि मी जे बोलतो ते शेवटपर्यंत तेच बोलतो. हम्म. हे माझ्या गरीब मराठ्याला माहिती आहे. तरी संभ्रम आहे, संभ्रम आहे का म्हणता तुम्ही? कशा संभ्रम आहे? तुम्हाला सरळ सांगितलंय. तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. काय संभ्रमाचा प्रश्न आहे का आता? तुम्ही कोणाचंही काम करा, मला त्याशी देणं घेणं नाही. फक्त आरक्षणाच्या बाजूने उभा राहा, लेकराच्या जातीच्या बाजूने आणि लेकराच्या बाजूने उभा राहा, हे सांगणं गरजेचं आहे. एक मराठवाड्याची राजधानी म्हणून आपण आपण छत्रपती संभाजीनगर ओळखतो, बरोबर आहे. ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या नामांतराच्या याच्यावरनं फार वाद झालेला होता. ह्या नामांतरावरून जर पाहिलं तर एका पक्षांनी मुंबईला मोर्चासुद्धा मोठ्या प्रमाणात मोर्चासुद्धा काढला होता, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे नामफलक आहे, ज्या फाट्यावर असं लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी त्याचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर नाव पुसणेसुद्धा आले होते. मोठे आंदोलनसुद्धा काही पाहायला मिळाले होते. मात्र याचा काही परिणाम होईल का पाटील ह्या सध्याच्या निवडणुकामध्ये? नाही नाही, आता हे राजकीय डावाचे विषय, ज्या ज्यावेळेस जशी जशी परिस्थिती असेल तसा तसा समाज लढत असतो न्यायासाठी, ज्या त्यावेळेस विषय. आता आता नवीन वाढ आहे मराठ्यांपुढं आरक्षणाचं. आधी आता आम्हाला ही बघणं खूप गरजेचं आहे की समाज पुढं न्यायचा कसा. मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे, गर्वपणे तो असला सुद्धा पाहिजे. तसाच मुस्लिम धर्मालाही त्यांचा असला पाहिजे. आम्ही धर्म परिवर्तनाला एकत्र येणार नव्हतो, सत्ता परिवर्तनासाठी एकत्र येणार होतो. ज्याला त्याला स्वाभिमान आहे. जर सरकार हमेशाच आमच्यावर अन्याय करणार असलं तर आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा एकत्र येणं गरजेचं होतं. कारण आम्हाला आमची बाजू पुढे नेणं गरजेचं आहे. आम्हाला आमची पोरं मोठे करणं गरजेचं आहे. आम्ही हिंदूत आहेत ना, आम्ही हिंदू आहेत ना राव कट्टर. मग एक मोठा वर्ग हिंदूतला म्हणजे हिंदूत अर्धा एकटा मराठा आहे. आमचे लेकरं धोक्यात आले. मग तुम्ही सगळे हिंदू का म्हणत नाहीत? मराठ्याचे पोरं धोक्यात आले, ती हिंदू आहेत, यांना मोठं करा आरक्षण देऊ. म्हणजे मारामाऱ्या करायचं असले की तुमचं हिंदुत्व जागा होतं. मराठे तुम्हाला मारामाऱ्या लागतात. आणि आरक्षण मागितलं की म्हणता आमच्यात नका येऊ, म्हणजे हिंदूच. हे कोणचं वेगळी हिंदुत्व चालत? आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आहे आणि ते आम्ही चालवतो आणि चालवणार सुद्धा आहे. छत्रपतींचे विचार आम्ही चालवणार आहेत, ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. प्रत्येकाला अस्मिता असती, ती अस्मिता जागी. पण आत्ताचा फ्रेड वेगळा. मगच उगाच विषय भरकटायला नको. आताचा विषय आमचा आरक्षणाचा आहे, आम्हाला तो घ्यायचा आहे. अस्मितेपासून आम्ही कधी लांब जाणार नाहीत आणि जायचं काही कारण सुद्धा नाही. पण आता जे आम्हाला आमचे म्हणतायत तेच आम्हाला धोका द्यायला लागले, तर बाकीचं काय सांगता? बरोबर. तुम्ही आता सध्या जर पाहिलं तर तुमची प्रकृती सध्या तुम्ही पुढच्या आंदोलनाची सुद्धा तयारी करताय, सामूहिक उपोषण. आणि तुम्ही पुन्हा एक सरकार पुढे एक आव्हान टिपलंय तुम्ही, की तो फार मोठा प्रश्न आहे. कारण की एवढे जण जर उपोषणाला बसले तर हा सगळा आरोग्याचा याचा खूप मोठ्या प्रमाणात याच्यावर परिणाम होईल असं वाटत नाही का? मी मगाशी परत सांगितलं तुम्हाला, परत तेच सांगतो की माझ्या गोरगरीब मराठ्यांना राजकारणाची गरजच नाही, त्यांना पाहिजे आरक्षण. हे काल मी स्वतः अनुभवलं. स्वतःच्या घरात लेकरू खेळत होतं, पळत होतं,
हसत होतं, कामाला जात होतं, शेतात जायचं, कापूस वेचायचं, शिकायला बी जायचं. अचानक पोरानं आत्महत्या केली आरक्षणासाठी, की तो माझा बाप नाही फीस भरू शकत, बापाला सांगितलं बापाला टेन्शन येईल. मी हुकलो, मला इतके टक्के असून मी लागलो नाही. ही जी आक्रोश होता ना त्या आई-बापांचा, काल अंग थरथर कापत होतं माझं. किती वाईट परिस्थिती आहे माझ्या समाजावरती. म्हणजे माझा गरीब माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यांना आरक्षण देऊन मला मोठं करायचं आहे. त्यामुळं राजकारण हे मराठीने डोक्यातून काढा. पुन्हा पुन्हा रोज सांगतोय. तुम्ही जे संभ्रम म्हणताय, संभ्रम काही नाही. हां, आरक्षणाला राज्यात कोण विरोध करतंय? ज्यांनी केला पाडून टाका ना. तुम्हाला सरळ सांगितलंय, की मी माझा समाज ऐकण्यात आहे. म्हणून मी कुणाच्या दावणीला बांधला का? मी कुणाला विकला का? नाही विकला. म्हणजे मी किती मुलाची भूमिका निभावतोय इमानदारीनं. मी समाजाला मायबाप मानलंय. तर त्या बापाशी माईशी मला गद्दारी करायची नाही म्हणून सांगतानाच सांगितलं, मतदानाचा अधिकार तुम्हाला आहे. बदला घ्यायची वेळ तुमच्या हातात आहे. तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. फक्त झाल्याच्या नंतर मला एक गोष्ट येऊन सांगा, हं. की आम्ही अमुक-अमुकला मतदान केलतं. त्यो तुमचे कामं कशी करीत नाही आणि तो कसा आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही ते मी बघतो. त्याची काळजी नका करू तुम्ही. करेक्टच हां. कार्यक्रम समजा. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की प्रश्न असा आहे, की आपण जर पाहिलं तर तुम्ही आता हिंदुत्व थोड्या वेळाला बोलले आणि मी कट्टर हिंदू आहे. माझा मराठा समाज कट्टर हिंदू आहे. तुम्ही हिंदू हा शब्द वापरला. मात्र आपण जर पाहिलं तर कटेंगे, बटेंगे याच्यामुळं पण याच्यामुळं असं वाटतं का, की बाबा हिंदू एकीकडं म्हणजे फक्त हिंदू जे पक्ष जे आहे, ते हिंदुत्वाची भाषा करतात, हे तिकडे वळतील म्हणून? हिंदूत कोण सुखाचा आहे? हिंदूत मी बी आहे. माझा मराठा समाज आहे. म्हणजे आम्ही सगळे हिंदू आहेत. आरक्षणाला विरोध कोण करतो? हिंदू. मग तुम्ही आम्हाला नुसतं मारायला ठेवलं काय मराठ्याला? हं. मुसलमानाला कुटायचं असलं की मराठी लागते. हां. आरक्षण द्यायचं म्हणलं की तोच हिंदू म्हणतो, "अर्रर्र आमच्यात नको येऊ, धक्का लागतो." तुला कसं काय धक्का लागतो? इकडे इकडून माझे हिंदू धोक्यात आहे. आणि मराठ्याचे पोरं धोक्यात आलेत. ती हिंदूच आहेत ना? का हिंदू म्हणत नाही सगळे? चाल मराठ्यात हिंदू आहे. हिंदूमध्ये मराठा पण आहे. हं. मराठे धोक्यात आलेत. चला तो हिंदू आहे द्या आरक्षण त्याला. का म्हणून म्हणत नाही तुम्ही? आमच्यात येऊ नका म्हणता. आणि कोणचा हिंदू? शेतकरी कोण आहे? हिंदूच आहे. आहे का शेतकऱ्याच्या मालाला भाव? फाशी कोण घेतंय? कोण सुखी आहे? गोरगरीब मायक्रो ओबीसीला विचारलं का तुम्ही आत्ता बहुत? कोण सुखात आहे त्यांच्यात? धनगराला आरक्षण दिलं का तुम्ही? हिंदू सुखी ठोला कोण? पाटील कोण खेळवतो सगळं हे? फक्त खुर्ची. यांना फक्त खुर्ची पाहिजे. काही नको दुसरे. वेळ अशी येऊ नये यांच्यावर. आता हे खोटा व्हावा माझा शब्द खरा नाही व्हावा. हां, पण अशी वेळ येईल. मला वाटतं 6 जण मिळून सरकार स्थापन करते का कोण आता? खरं सांगतो तुम्हाला मी. कारण मागच्या 5 वर्षात 2.5 वर्ष ते आलेत आणि 2.5 वर्ष हे आलेत. हं. दोघं सगळे सत्तेत आलेत. म्हणजे यांचा शत्रू खरा कोण आहे? तर राज्यातली जनता आहे. हे फक्त भाषणातून एकमेकाला शिव्या देतात. यांचं काही खरं नाही. हां, एका दिवशी वेळ पडली ना 6चे 6 एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकते ते. मग यांचा शत्रू खरा कोण? जनता. हे खुशाला एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. म्हणजे गरिबांनी ही सुद्धा सुधारणा करणं स्वतःतलं गरजेचं आहे. असा लेकरं कोणत्याही पक्षात राहा. भाजपमधला मराठा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतला मराठा, तुमचे लेकरं तुम्हाला कधीच माफ नाही करणार. तुम्ही जर लेकराच्या बाजूने मतं नाही दिली. फिरायला काय होत नाही. फिरा काय हाणायचं असलं तर हाणा बी. पण मतदानाच्या दिवशी मात्र असा रापका लावताना एकजुटीनं 100% मराठ्यांनी मतदान केलं पाहिजे. 100%. हो. फुल देबी महिला सहित. पाटील ज्यापासून तुम्ही हे गेल्या दीड वर्षापासून आंदोलनाला तुम्ही सुरुवात केली, उपोषण सुरुवात केली. मराठा बांधवांच्या आत्महत्या थांबल्या असं चित्र थोड्याफार दिसून आलेलं आहे. मी प्रत्येक वेळेस हात जोडून सांगतो ना, आज सुद्धा सांगतो. 2-2, 3-3 वर्ष रिपीट करा. काय फरक नाही पडत. मी आरक्षणच देणार आहे तुम्हाला. फुटलो नाही, मॅनेज नाही झालो तुमच्यासाठी. हां, तुमचे लेकरं मराठ्यांचे मोठे व्हावेत म्हणून मी जीवाची बाजी लावून लढतो. तुम्ही फक्त आत्महत्या करू नका. तुम्ही 2-3 वर्ष रिपीट केलं तर आईबापाला दिसताल. तुम्ही कायमचं जग सोडून चाललात. तुम्ही कोणाला दिसत नाहीये. हे तुमच्या लक्षात नाही येत. तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात येत नाही आत्महत्या करणाऱ्या बांधवांच्या. तुमच्या आईबापाचे काय हाल होत असतील मागं. तुमच्या बायको पोरांचे काय हाल होत असतील मागं. हे तुमच्या लक्षात नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आत्महत्या करू नका. आरक्षण द्यायला मी खंबीर आहे. आत्तापर्यंत दिलंय. 70% पेक्षा जास्त मराठा आरक्षणात घातलेत. थोडेफार राहिलेत ते सगळ्यांना आरक्षण देतो. तुम्ही आत्महत्या करू नका. आणि याला जोडून दुसरं सांगतो, की मराठा समाजाने गैरसमज पसरवतात लोकं, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्या कुठंच कोणालाच पाठिंबा दिलेला नाही राज्यात. जो उमेदवार असेल या विधानसभेला, कोणत्या पक्षाचा असून आता उमेदवार म्हणलं काही विषय राहिला का आता? सगळे आले ना त्याच्यात. कोणचाही उमेदवार असो,
कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. दुसरं, मी या राज्यातल्या मतदारसंघात कुठंही माणूस माझा जवळचा नाही, लांबचा नाही, पाठविलेलाच नाही. कुठंच पाठविलेला नाही. आदेश घेऊन नाही ना, माहिती घेऊन नाही ना, काही नाही. तुम्ही त्याला हाणमार करू नका. आला तर फक्त मला फोन लावा त्याच्यापासून. हे सगळं खोटं आहे. मला वाटतं मी सगळ्या राज्यातल्या दुकानदाऱ्या बंद केल्या चोट्ट्याच्या. ह्या नवीन दुकानदाऱ्या सुरू केल्या दिसतात माझ्या नावाखाली. हे नवीन दुकानदार आहेत. पाटलाने पाठवलं, हे बघा फोटो, मी बघा त्याच्या संघटनेतला जवळचा आहे. तू फक्त माझ्याकडे रे. गेलेलेच नाव कळालेत मला. तू फक्त माझ्याकडे अंतरवली ती, मग सांगू तुला कचका मा कसा असतो ती. पाटील ते इथं कशाला रे, माय बाप आहे ती समाज. कशाला तिकडं वावर आहे का ना, शेण खान थोडं. एवढ्या मोठ्या मराठ्यांच्या एकजुटीवर कशाला शेण गू खाता. कष्ट करा ना कचा कच. कशाला त्या गोरगरीब मराठ्यांची एकजूट झाली, त्याच्या जीवावर कोणाला तरी आमदार व्हायसाठी, निवडून यायसाठी कशाला माझ्या जातीला डाग लावता. पाटील हे बोटावर मोजण्यात की असे ते तुमच्याकडे येतात आणि ते फोटो हे कोणी पाठवतंय का ना, असं वाटतंय का? पाठवतेत बी. यांना सवय असती काही कायला दुकानं लय जणांचे बंद केलेत मी. माझ्यावर लय जळत येत, तुम्हाला काय माहित दादा, लय जळत येत. लय जणांचे कुलपा लावलेत मी, दुकानच बंद केले. मराठ्याच्या जीवावर ही पायदास मोठी होती, त्या एकजुटीवर कशाला शेण गू खाता. कष्ट करा ना कचा कच. कशाला त्या गोरगरीब मराठ्यांची एकजूट झाली, त्याच्या जीवावर कोणाला तरी आमदार व्हायसाठी, निवडून यायसाठी कशाला माझ्या जातीला डाग लावता. पाटील हे बोटावर मोजण्यात की असे ते तुमच्याकडे येतात आणि ते फोटो हे कोणी पाठवतंय का ना, असं वाटतंय का? पाठवतेत बी. यांना सवय असती काही कायला दुकानं लय जणांचे बंद केलेत मी. माझ्यावर लय जळत येत, तुम्हाला काय माहित दादा, लय जळत येत. लय जणांचे कुलपा लावलेत मी, दुकानच बंद केले. मराठ्याच्या जीवावर ही पायदास मोठी होती. स्वतः संसार मोठा करायचा मराठ्याच्या जीवावर. या असल्या घाण पायदेशी असतात काही की समाजाच्या जीवावरती मोठं होणार आहे. सगळे दुकानं कुलप लावून टाकलेत मी, यांचं कार्यक्रम लावून टाकलाय. मग आता येईन माझ्याच नाव खाली दुकान सुरू केलेत वाटतं. पाटलान पाटील देत असतील 10-5 रुपये. ज्याने ज्याने बोलिलं ना मग नाव सांगून की, आणि तिथं जाऊन सांगितलंय त्यांनी की मला जारंगी पाटलांनी पाठवलंय, किंवा मी जारंगी पाटलाच्या टीम मधला आहे, जारंगी पाटलांनी अमक्याला मतदान करायचं सांगितलं, असं सांगितलं ना. आणि ज्यांनी पैसे दिले ना त्याला मला पैसे मागे घेतो, आपले वाया जाते ती. त्याच्याकडून पैसे मागे घे, त्याला गोड बोलून घेणे, त्याच्या घरी जाऊन बस पैसे दे मला मागे. तो काही खरं नाही. काय पाटला कोण आला तर तू त्याच्या थोबडीत नका देऊ. मी म्हणलो होतो पण नका देऊ. तो म्हणा त्याचा असा अपमान करा आणि मला एक फोन लावा तिथून, मग त्याला दाखवतो. नसता त्याचा व्हिडिओ बनवा आणि आम्हाला टाका, आम्ही त्याला दाखवतो. शेवटची फक्त कोणी त्याला काही मारहाण काही करू नका. अपमान जरी केला त्याचा तरी त्याच्या आईबापाची सगळी चव घातली म्हणायची त्यांनी. शेवटचे 2च प्रश्न पाटील माझे. पुढची दिशा आणि आता म्हणजे पुन्हा जो लोकसभेत जो पाहिला होता तो जरांगे फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात पाहायला मिळाला होता. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर ह्यावेळेस या विधानसभेत सुद्धा जरांगे फॅक्टर पाहायला मिळेल का? मी मैदानातच नाही. करेक्ट कार्यक्रम. मी तर सांगितलं बा मराठ्यांना की बाबा हो, एकदा फक्त शेतकऱ्यांनी डोळ्यासमोर तुमचे चिखलात भरलेले पाय लक्षात आणा. तुमच्या अंगावरती फाटलेले कपडे आठवणीत आणा. तुमच्यावर असलेलं कर्ज, तुमच्या मालाला भाव नसणारा फक्त मतदान केंद्रावर जाताना एकदा डोळ्यापुढे आणा. भावनिक होऊ नका. तुम्हाला किती कष्ट करून तुमचे पोरं शिकवावं लागत आहेत, आणि ते पोरग तुमच्या पुढं कोणाचा तरी प्रचार करीत हिंडत तर ते नोकरीला लागायला पाहिजे होतं. ती पोरगी नोकरीला लागायला पाहिजे होती. ती कशामुळं लागली नाही, त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं आहे. फक्त डोळ्यापुढं 10 सेकंदासाठी लेकरं आणा, आणि जाताना फक्त लेकराला फोन करून विचारा, आणि घरी असतील तर विचारा मी काय करू. माय नेत्याच्या बाजूने मतदान करू का पक्षाच्या बाजूने मतदान करू का तो आरक्षणाच्या बाजूने करू. जे तुमची पोरगी आणि तुमचं पोरग सांगन ते करा, एवढीच माझी इच्छा आहे. पक्षात कोणत्याही राहा. तुम्ही जातीला मारू नका, स्वतःच्या लेकराचा अपमान करू नका. एकजुटीनं एक शिक्का चाला, मराठ्यांची ताकद दाखवा, पण लेकराला मात्र विसरू नका. मराठ्यांना राजकारणाची गरज नाही, गरीबाला त्याला आरक्षणाची गरज आहे. तुम्हाला एक वैजापूरचं उदाहरण सांगतो. मी सांत्वन भेटीला यावलेला गेलतो. त्यावेळेस मला रस्त्यात भेटली, 2दा रिपीट केलं तिने. यावेळेस तिचं प्रमाणपत्र निघालं, EMD झाली ती पोरगी. EMD 1% हुकली होती, EMD झाली. किती आनंद असेल. आता सोलापूरचे आलते मोगाशी इथं माणसं. त्यांनी सांगितलं कॅम्प्युटर सायन्सला 3 पोरं गेले आमच्या तिथले, आणि MBBS ला 6 गेले. मला हे करायचं मराठ्याचं आरक्षण देऊ. मराठ्यांचे पोरं मला अधिकारी झालेले बघायचे आहेत.
पोलीसमध्ये गेलेले बघायचे आहेत. महसूलमध्ये तहसीलदार कलेक्टर हे झालेले बघायचे. त्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे. फक्त कोणी फोटो काढून गेला इथून मायापासून तिकडे जाऊन जर म्हणला की पाटलांना आदेश दिलाय मतदानाच्या बाबतीत, तर ते खोटं समजा, ते खरं नाही. मी सगळ्यांना सांगितलंय, आपण आपल्या मनाने जे करायचे ते करा, फक्त मुलाला एकदा विचार. आरक्षण पाहिजे आणि मी आरक्षणासाठी लढतोय, म्हणून तर सामूहिक उपोषण ठेवलंय मी आता. सरकार कोणचं पण येऊ दे. हे मराठी इतके शांत आहेत, तरी काही काही लोक मला म्हणतात शांत राहणार आहे, जात नाही होय, कसं काय शांत आहे का असं म्हणते. माझा समाज शांत आहे, त्याला शांत राहू दे. तो जर बिघाडा ना तर कोणाच्याच बापाला भेट नाही. सरकार भरकर असले मुजीतच नाही ते, कोणाचं येऊ दे ना, आता कोणाचं पण येऊ दे. पुढं पण चॅलेंज म्हणून आहे मराठी त्याच्या पुढे उभा आहे. सामूहिक आमरण उपोषण आम्ही करणार आहेत. राज्यातले सगळे मराठी, घराघरातले मराठी इथे येणार आहेत. अंतरवाली एका जागेवर. महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावात कोणीच आमरण उपोषण करायचं नाही, कोणीच. सगळ्यांनी इथेच एका जागेवर सगळ्यांनी बसायचं. शेवटचा तुकडा पाडायचा या आंदोलनाचा, आरक्षण घ्यायचंय आणि साक्षीदार पण व्हायचंय. हे शेवटचं आंदोलन यशस्वी करताना मी त्या आंदोलनात बसलेलो होतो. अशा सगळ्या मराठ्यांनी एकत्र यायचंय आणि इथं बसायचं. येताना आपली बाज घेऊन यायची, एक गोधडण र घेऊन यायची, बेस्ट पारडा झोपायचं. म्हणजे चोकाट्याचं बाज पाहिजे. एखादं तळट काही घेऊन या रावठीसारखं, वरून बांधलं, पाऊस आला पाणी बाजून जाईल, लयच पाणी आलं तर बाजाच्या खालून जाईल, आपण वरून पडलेले. टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यांनी कामं उरकून घ्या पाटापाटा. तारीख मात्र सरकार स्थापन झाल्यावर डिक्लेअर करणार आहेत आपण, तवर करणार नाही. जानेवारीच्या आसपास पहिल्या आठवड्यात आपण करण्याचे आहेत. पण सरकार स्थापन झालं तर, कारण ते स्थापनच नाही करायची, ते लय येडपट बोलून सांगा ना पाटील, ते काय हल्ल्याचं आबरे ते. आम्ही जर म्हणलं सामूहिक उपोषण करायचं, ते म्हणजे जाऊन त्या सरकारच नंतर स्थापन करायचं, पुढे गेलं हे डोक्याला लपट. त्यामुळे त्यांनी स्थापन केल्याशिवाय मग माग आता कुणाला मागणी कुणाला करतात सरकार नसल्यावर. त्यामुळं सामूहिक आमरण उपोषण एका जागेवरती आपण करतोय आणि त्याला काय 50 पोरं बसले तरी आमरण उपोषण होणार आहे, 1000 बसले तरी होणार आहे. आणि 1,00,000 बसले मराठ्यांच्या घराघरातले पोरं राज्यातले, काय होत नाही 10-12 दिवस काम बुडाले. काही जण शेतात राहा, काही जण इकडे, काही जण शेतात राहा, कारण शेतीवर आपलं जीवन चालतं. शेतातले कामं करा. गव्हाला त्याला कच्चून पाणी देऊन घ्या. आत्ताच तारीख ठरली ना, त्या तारखेच्या आत कापसं फेपसं येचून घ्या. गव्हालाच पाणी द्यायचं असतं फक्त, बाकी काय नसतं तिथून पुढं. ते पटापट पाणी असं शेवाळला पाहिजे ना, गहू पाणी देऊ देऊ माघारी तर सर्व वापसत नाही झालं पाहिजे तुम्हाला. पण असं म्हणता येईल का, एक 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 गाव 2 तुकडे तरी ह्या उपोषणात होईल का? आमचा तुकडा पडत नाही तर त्यांचा तरी पडल. लढाई आणते त्याला काय, आता 1.5 वर्ष झालं जर आमचे माझाच घेणार असले तर आम्हाला कुठंतरी कठोर व्हावं लागणार आहे आता. आणि काय होत नाही, 10-15 दिवस काम बुडालेली, सगळंच घर थोडंच आपल्याला इकडं आणायचं. एक 2 इकडं, बाकीचे घरी शेतात कामं करायला, कचाकच कामं करायचे, लाजच नाही काही नाही. आपला व्यवसाय शेती, क्षेत्रीय मराठीत आपण लाज जायचं नाही. श्रीमंत मराठा असून गरीब असू, कचाकच काम करायचं. आमचे काही काही लयच लाज येते. मला शेतातले कामं लाज वाटत. तुला का रोग आला काय लाज वाटायला? आपला व्यवसाय आपल्या आईबाप करतात, खानदानी पूर्वजापासून काम करतात, त्यात काय लाज आहे? आपल्या व्यवसायात काय लाज आहे आपल्याला? आपला कचाकच कामं करायची, गुडघेत केले चिखलात पाय भरूस तर. तीच लक्ष्मी, तीच आपल्याला मोठं करायला. अजिबात पट्ट्याने लाजत नाही. आणि 10 रुपयातून बरं लाजत नाही. 10 रुपये जाऊ नको. इथून पुढे एकाही पोरांना 10 रुपये यायचे नाही मराठ्याचे. व्यसनापासून सगळ्यांना लांब जायचं. बांध फिंद टोकरायचे बंद करायचे. पुढं 2-2 फुटं बांध सोडून द्यायचे सगळ्यांनी. आपण हुशार व्हायचं इथून पुढं आणि सगळ्यांनी ताकदीनं अंतरवली द्या. आपण सगळेजण सामूहिक आमरण उपोषण इथं करू. 50 बसले पोरं तरी करू, 1000 बसले तरी करू, मी एकटा बसलो तरी करणारच हे, त्यात काही अडचण नाही. कुणीच नाही बसलं तरी मी करणार. आणि 1,00,000 बसले मग तर माझ्याच माझे. 1,00,000 बसल्यावर तर टेन्शनच नाही. एका एकाला 2-2 डॉक्टर पाहिजे एका पोराला. चालून दे मग, सरकार किती डॉक्टर आणतंय बघू. एका एक पोरग उचलायला खराब झाल्यावर 4-4 तरी पोलिस पाहिजे. आणि मग त्याची तब्येत खराब झाली, त्याची बायको आलीच इकडं. मग मग जावायची तब्येत खराब झाली, सासऱ्यानं जावं बी इकडंच. गावाची गावं इकडं. मग ते होऊन दे. सरकारचं नाही डोकं बंद पाडलं तर मला बी म्हणून जरा म्हणू नका. पाटील, पण हे जर डोळ्यासमोर चित्र बी आणलं तरी एवढं भयान दिसतंय की कशा पद्धतीने सरकार कसं मॅनेज करेन, किंवा व्यसनापासून सगळ्यांना लांब जायचं. बांध फिंद टोकरायचे बंद करायचे. पुढं 2-2 फुटं बांध सोडून द्यायचे सगळ्यांनी. आपण हुशार व्हायचं इथून पुढं आणि सगळ्यांनी ताकदीनं अंतरवली द्या. आपण सगळेजण सामूहिक आमरण उपोषण इथं करू. 50 बसले पोरं तरी करू, 1000 बसले तरी करू, मी एकटा बसलो तरी करणारच हे, त्यात काही अडचण नाही. कुणीच नाही बसलं तरी मी करणार. आणि 1,00,000 बसले मग तर माझ्याच माझे. 1,00,000 बसल्यावर तर टेन्शनच नाही. एका एकाला 2-2 डॉक्टर पाहिजे एका पोराला. चालून दे मग, सरकार किती डॉक्टर आणतंय बघू.
एक पोरग उचलायला खराब झाल्यावर हम्म. 4 तरी पोलिस पाहिजे. हा, आणि मग त्याची तब्येत खराब झाली, त्याची बायको आलीच इकडं. हा, मग मग जावयाची तब्येत खराब झाली, सासऱ्यानं जावं बी इकडंच. हा, गावाची गावं इकडं, मग ते होऊन दे. सरकारचं नट डोकं बंद पाडलं तर मला बी म्हणून जरा म्हणू नका तुम्ही. पाटील, पण हे जर डोळ्यासमोर चित्र बी आणलं तरी हे एवढं भयान दिसतंय की कशा पद्धतीने सरकार कसं मॅनेज करेल किंवा एवढे आरोग्य खात्याची एवढे सगळे कसं करतील हे, म्हणजे हे फार म्हणजे निर्माण होते चित्र आहे. त्याला आम्ही काय करावं? आम्हाला न्याय पाहिजे. किती वर्ष झालं आम्ही मागतो, 42 वर्षापासून सुरू आहे. आम्ही न्याय मागतो. तुम्ही न्याय देणार नसले तर आम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे उपोषण करणे. आम्ही काय राडा करायला का? शांततेत आमरण उपोषण करणं ही प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आमरण उपोषण शांततेत करायला लागलो. तुम्ही द्या, नाही तर मग आता ते तुमची जबाबदारी. कोणाच्या तब्येतीला काय होऊ नये ही सरकारची जबाबदारी. आमच्या एकाही माणसाला काय झालं नाही पाहिजे, ही जबाबदारी सरकारची. आणि पोरं बसणार आहेत, राज्यातले लय पोरं येणार आहेत, महिला बी येणार आहेत उपोषणाला. सगळेजण असं तुडुंब भरणारे. सरकारने सगळ्याला सलाईन लावायच्या, सगळी काळजी घ्यायची. ते तुम्ही तुमचं बघायचं यंत्रणा आहे का नाही. कोणचंही सरकार येऊ दे, आम्ही चॅलेंज म्हणून त्यांच्यापुढे उभा आहे. कोणचं पण येऊ दे, आम्ही चॅलेंज म्हणून त्यांच्यापुढे उभा आहे. मराठ्या पुढे सरकार काहीच नाही. गुडघ्यावरच टिकीत आहेत मराठी सरकारला, बघा टिकीत का नाही. गुडघ्यावरच टिकेणार. नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी पुन्हा जरांगे पाटील यांनी पुढच्या आंदोलनासाठी कंबर कसलेली आहे. मोठे आव्हान सुद्धा यावेळी करण्यात आलेले आहे. सरकार कोणतंही येऊ, आमचा लढा हा सुरूच राहणार आहे आणि एक घाव दोन तुकडे असा थेट इशारा त्यांनी आता प्रशासन या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मात्र सरकार कोणतं बसेल हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. का ह्या आंदोलनात तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल का, हे देखील तेवढंच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्र, जालना.